Hello everyone. In this session, we will see what is the use of URL and URL connection class. So in last session, we have seen about the IP address, sorry, INET address class. Now we will see a URL connection class. So URL connection class represents a communication link between URL and the application. So this class is used to read and write the data specified by the resource referred by the URL. म्हणजे याचा अर्थ काय? तर आपण एखादी फाईल एका डी ड्राईव्हवर ठेवली आहे, ई ड्राईव्हवर ठेवली आहे, एका पर्टिक्युलर पाथवर ठेवली आहे, तर त्याला रीड करण्यासाठी किंवा आपण एखाद्या लोकेशनवर, वेब लोकेशनवर एक समजा एखादी गोष्ट ठेवलेली आहे, तर तिला मिळवण्यासाठी आपण URL कनेक्शनचा वापर करू शकतो. ती जर स्टॅटिक असेल म्हणजे आपल्या सिस्टीमवर फाईल ठेवली असेल तर आपण फाईल पाथ देऊ शकतो. पण ती डायनॅमिक असेल म्हणजे आपल्या सिस्टीमवर ती फाईल प्रेझेंट नाहीये, तर ती सर्व्हरवर प्रेझेंट आहे, तर आपण काय वापरणार आहोत? URL कनेक्शन वापरणार आहोत. ठीक आहे, त्या सर्व्हरचा IP ॲड्रेस लागेल आपल्याला, पोर्ट नंबर लागेल, मग त्या फाईलचं नाव लागेल. सो बाय युझिंग दॅट यू कॅन ॲक्सेस दॅट फाईल, ओके, विच इज प्रेझेंट ऑन सम अदर मशीन. सो यू आर युझिंग अ URL कनेक्शन क्लास. ठीक आहे, आणि हे आपल्याला जावा थ्रू करायचं आहे. नेटवर्किंग थ्रू करता येतं आपल्याला. डायरेक्टली आपण दोन मशीन आपण लॅनचा वापर करून कनेक्ट करू शकतो, फाईल ट्रान्सफर करू शकतो, परंतु आपल्याला फाईल ट्रान्सफर वगैरे काही करायचं नाहीये. आपल्याला जावाचा वापर करून दुसऱ्या मशीनवर असलेली फाईल काय करायची? रीड करायची आहे किंवा त्या फाईलमध्ये राईट करायचं आहे. So for that we are using a URL connection. Now the idea is clear to you. Okay, so file is not present in our machine, it is present in some other machine. Okay, so we are using a URL and URL connection class. So these classes, URL and URL connection class, both are present in net package. So we are importing in java.net package. In the last session also we have seen दिस इज वी हॅव क्रिएटेड वन कन्सोल क्लास. आपण एक नॉर्मल बेसिक जावामध्ये जसा आपण क्लास बनवायचो की ज्याचा आउटपुट कन्सोलमध्ये दिसणार आहे तसाच क्लास क्रिएट केलाय. त्यामुळे हे तुम्हाला रन करून दाखवण्याची गरज पण नाही, तुम्ही इझिली ते समजू शकता आणि रन करून बघू पण शकता. URL connection example, this is the name of the class. Within that I am having a main method. Okay, within that we are having a try block. So what we are doing it, we are first creating an object of a URL class. URL क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे, URL हा क्लास आहे, कुठे प्रेझेंट आहे? नेट पॅकेजमध्ये. त्याचा ऑब्जेक्ट कसं बनवतोय? URL देन नेम ऑफ द ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू URL. जसं आपण मेमरी अलोकेशन करतो नेहमीच्या पद्धतीने, त्याच पद्धतीने आपण इथे करतोय. फक्त URL मध्ये आपण काय देतोय इथे? त्या पर्टिक्युलर फाईलचा पाथ देतोय, परंतु ही फाईल आपल्या मशीनवर प्रेझेंट नाहीये, दुसऱ्या मशीनवर प्रेझेंट आहे, दुसऱ्या वेबसाईटवर प्रेझेंट आहे, त्यामुळे त्या वेबसाईटचं नाव देतोय. दॅट इज जावा टी पॉईंट स्लॅश जावा ट्युटोरियल. हे समजा गुगलकडे ती प्रेझेंट असेल तर google.com स्लॅश त्या फाईलचं नाव, फेसबुककडे असेल तर facebook.com स्लॅश त्या फाईलचं नाव. जर ॲक्सेस असेल तर आपण त्या पद्धतीने देऊ शकतो. तेव्हा आपण वेब लोकेशन देतोय त्या फाईलचं आणि वेब लोकेशन देऊन आपण URL नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ठीक आहे, हे ऑब्जेक्ट आपण पुढे वापरणार आहोत. URL कनेक्शन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय आपण URL कॉन, त्यामध्ये आपण लास्ट ऑब्जेक्टचा वापर करतो. URL डॉट ओपन कनेक्शन. थोडक्यात काय करतोय आपण? त्या पर्टिक्युलर फाईलशी, जावा ट्युटोरियल फाईलशी आपलं कनेक्शन एस्टॅब्लिश झालं होतं. इथे आपण कनेक्शन एस्टॅब्लिश केलं होतं. आपण ते आता फाईल बरोबर काय करतो? कम्युनिकेशनला स्टार्ट करतोय. वी आर ओपनिंग द कम्युनिकेशन. जसं आपण डेटाबेसमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश केलं, त्यानंतर काय केलं? स्टेटमेंट प्रिपेअर करून घेतलं आणि त्यानंतर आपण त्याच्याशी बोलायला लागलो डेटाबेसशी. तसं आता आपण फाईलशी बोलायला लागतोय. ठीक आहे. तर फाईलशी बोलताना वेगवेगळ्या पद्धतीने बोलता येतं. स्ट्रीम लागते फाईलशी बोलण्यासाठी. ओके, तेव्हा आपण काय वापरतो? इनपुट स्ट्रीम वापरतो. रीड करायचं आहे म्हणून इनपुट स्ट्रीम, राईट करायचं असेल तर आउटपुट स्ट्रीम. ठीक आहे, कसं करणार आहोत? लास्ट ऑब्जेक्ट जे आहे ते URL कॉन, त्याचा वापर करणार आहोत. URL कॉन डॉट गेट इनपुट स्ट्रीम, त्याचा वापर करून इनपुट स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार आहोत स्ट्रीम. किंवा इनपुट स्ट्रीम कुठे प्रेझेंट आहे? IO पॅकेजमध्ये प्रेझेंट आहे. हेन्स वी आर युझिंग अ IO पॅकेज. वी आर इम्पोर्टिंग अ IO पॅकेज ऑल्सो. देन इथे बघा, हे इम्पॉर्टंट आहे की आय इक्वल टू स्ट्रीम डॉट रीड. स्ट्रीम हे याचा ऑब्जेक्ट आहे. स्ट्रीम डॉट रीड इज नॉट इक्वल टू -1. याचा अर्थ काय? ज्या वेळेला ती फाईल रीड करून संपेल त्यावेळेला शेवटचं कॅरेक्टर काय असतं फाईलमध्ये? तर -1 असतं. तर कोणत्याही फाईलमध्ये शेवटचं कॅरेक्टर हे नेहमी -1 असतं. -1 काय इंडिकेट करतं? दिस इज द एंड ऑफ दॅट फाईल. किंवा एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर फाईलचा एंड आयडेंटिफाय करण्यासाठी -1 दिलेलं असतं. म्हणजे इथे फाईल संपली हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला -1 मिळत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहोत? ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करणार आहोत.
ज्यावेळेला मिळेल आपल्याला -1 त्यावेळेला आपण थांबणार आहोत. व्हाईल मध्ये काय दिलं? व्हाईल आय काय एक इंटिजर व्हेरिएबल आहे. ओके, रीड केल्यानंतर इंटिजर व्हॅल्यू मिळते आपल्याला. आय इक्वल टू स्ट्रीम डॉट रीड इज नॉट इक्वल टू जोपर्यंत -1 मिळत नाही तोपर्यंत. आता ही जी आपण फाईल रीड करणार आहोत ती कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रीड करणार आहोत. त्या कॅरेक्टरला रीड करतो म्हणजे काय होतं? त्या कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू आपल्याला मिळते. समजा आपण कॅपिटल एला रीड केलं तर काय मिळणार आहे ASCII व्हॅल्यू? 65. लोअर केस एला रीड केलं तर 97 किंवा त्या कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू मिळते म्हणून ती आपण आय मध्ये स्टोअर करतो जे इंटिजर व्हेरिएबल आहे. यासाठी आपण INT घेतो कारण ती व्हॅल्यू ASCII व्हॅल्यू मिळणार आहे जी इंटिजर व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे, समजा 65 व्हॅल्यू मिळाली. 65 इज नॉट इक्वल टू -1. मग आपण काय करणार आहोत? त्या 65 ला प्रिंट करणार आहोत. पण आता विचार करा, आपण 65 ला प्रिंट करू शकतो का? आपण रीड काय करत होतो? कॅरेक्टर रीड करत होतो. आपल्याला त्याची ASCII व्हॅल्यू मिळाली. मग आपल्याला प्रिंट करताना काय केलं पाहिजे? त्या ASCII व्हॅल्यूला परत कॅरेक्टरमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. म्हणजे 65 मिळाली असेल तर कॅपिटल ए दिसला पाहिजे. 97 मिळाली असेल तर स्मॉल ए दिसला पाहिजे. म्हणजे आपल्याला मिळवताना काय मिळाली? कॅरेक्टर व्हॅल्यू मिळाली. परंतु ती कशी मिळाली? इंटिजर फॉर्मॅटमध्ये मिळाली. ओके, मग त्याला परत आपल्याला कॅरेक्टरमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. सो वी हॅव टू डू दिस टाईप कास्टिंग ऑल्सो. आपण इथे काय करतो? टाईप कास्ट करतो आणि आयला टाईप कास्ट करून त्याची कॅरेक्टर काय 65 जर मिळालं आहे तर त्याचं कॅरेक्टर काय असणार आहे? तर कॅपिटल ए असणार. ते आपण प्रिंट करतो. ठीक आहे, आणि कधीपर्यंत करतो? जोपर्यंत एंड ऑफ फाईल रीच होत नाही तोपर्यंत. जावा ट्युटोरियल फाईल जोपर्यंत रीड करून संपत नाही तोपर्यंत हे आपण कंटिन्युअसली करतो आणि प्रत्येक कॅरेक्टर या फाईलमधला आपण काय करतो? शो करतो. जर एरर आला ह्या प्रोसेसमध्ये, फाईल रीड करताना एरर आला, फाईल मिळाली नाही, फाईलचा पाथ चुकीचा असेल तर एरर येऊ शकतो. तर तो आपण कॅच ब्लॉकमध्ये काय करणार? कॅच करणार. एरर आला नसेल तर आपण पूर्णपणे फाईल रीड करू आणि आपण कन्सोलमध्ये ते आउटपुट दाखवू. आपल्या कन्सोलमध्येच दिसणार आहे. ठीक आहे, सो दिस इज द वे बाय विच वी कॅन रीड अ फाईल. मी याआधी फाईल इनपुट हँडलिंग केलेलं आहे, पण ते कुठे होतं? आपल्या मशीनवर जर फाईल असेल तर त्यासाठी केलं होतं. आता इथे कोणासाठी करतोय आपण? आपल्या मशीनवर फाईल प्रेझेंट नाहीये, एका वेब रिसोर्सवर फाईल प्रेझेंट आहे. ओके, या वेब लिंकवर फाईल प्रेझेंट आहे, त्यासाठी आपण रीडिंग ऑपरेशन करतो. The file is not present on our machine, file is present on some other machine. Okay, we are connecting with that machine by using a web link and then we are trying to read that file. Okay, if it is successful then we can give a correct representation, otherwise okay we are having an error, then exception we can show the exception. Okay, so this is the way by which we can read a file, okay, which is not present on our machine, it is present on some other machine, okay, by using this URL and URL connection class. Okay, thank you for watching this session.